ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंढरपूर तालुक्यातील काशेगाव असेल, टाकळी असेल, खर्डी असेल, या परिसरामध्ये खरं तर द्राक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतलं जातं। हजारो हेक्टरवरती खरं तर द्राक्षाचं पीक इथं लावलेलं आहे। मात्र आपण जर आता बघितलं तर ह्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण ह्या द्राक्षाच्या बागेला तळ्याचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण बागेमध्ये प्रचंड असं पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग ह्याच पाण्यामुळे ह्या बागेचं खरं तर लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आपण जर तालुक्याचा पूर्ण विचार केला तर कोट्यावधी रुपयाचे द्राक्षे आता मातीमोल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सरकारचा अजून कुठलाही प्रतिनिधी इथं पंचनामा करायला आलेला नाही किंवा अजून कुठलीही पाहणी इथं झालेली नाही। त्यामुळे संतप्त शेतकरी करत झालेले आहेत। आपण जर बघितलं तर ह्या बागेला आता संपूर्णपणे कटिंग केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। या बागेचे जे मालक आहेत ते स्वतः आपल्या बरोबर काय सांगताल, कशा पद्धतीच्या द्राक्ष बागेचे नुकसान होत आहे? आज 2-2.5 महिने झालं सतत पाऊस चालू आहे। ह्या पावसामुळं पूर्ण बागेचे पाला तर काय राहिला नाही, काडीची पिकाची गर्भधारणा पूर्ण त्याची खराब झालेली आहे। मुळी पूर्ण चकाप झालेली आहे आणि द्राक्ष बागेला पूर्ण पुराचं म्हणजे तळ्याचं स्वरूप आल्यावर झालेलं आहे। सगळ्या बागेतनं पूर्ण पाणीच पाणी, पूर्ण बागेतनं पाणी झालेलं आहे। ह्या परिसरात कमीत कमी हजारो हेक्टर हे पाण्याखाली आहे, पण शासन अजून इकडं आमच्याकडे कोणी फिरकलेलं नाही। तुमची किती एकर बाग आहे आणि किती खर्च केला बागेला? आमची कमीत कमी 4-4.5 एकर द्राक्ष बाग आहे। कमीत कमी 10 ते 11 लाख रुपये खर्च करून सुद्धा आता हाती काय लागत नाही। आमच्या व्याजाने पैसे काढून कर्ज करून बाग जोपासली। एखाद्या लेकराला जसं जोपासतो तसं आम्ही बागेला जोपासतोय, तरी सुद्धा ह्या वर्षी बागेला आमच्या पीक लागायचं म्हणजे लागणारही नाही। द्राक्ष खायला मिळणार नाही। या वर्षी द्राक्ष खायचं अवघड झालं, इकत सुद्धा मिळते का नाही असं झालं। आमच्या गावातनं हजारो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे। आता काय बाग तोडावी लागेल का काय? आता तोडण्याशिवाय मला दुसरा कुठलाच पर्याय नाही, कारण हे जे आता बघताय तुम्ही परिस्थिती कशी चालू आहे, पूर्ण कुजून गेलेलं आहे। काडी जरी थोडी जरी केलं तर त्यातनं पूर्ण पाणीच हे होतंय। त्यामुळं बेकार परिस्थिती आहे। शासनानं अजून आमच्याकडे कोणी पंचनामे करायला नाहीत, कोणी कशाला सुद्धा अजून आलेले नाहीत। काय तुमची मागणी काय असेल? आमची एकच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला जे योग्य ते न्याय द्यावा, एवढीच आम्हाला सरकारला आमची विनंती आहे। आपण बघितलं असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पंढरपूर तालुक्यातील जे काशेगाव आहे, काशेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर द्राक्षाचं पीक घेतलं जातं। ह्याला तर द्राक्षाचा कॅलिफोर्निया म्हणून देखील ह्या भागाला ओळखलं जातं। हजारो हेक्टरवरती खरं तर द्राक्षाचं पीक लावलेलं, मात्र हे संपूर्णपणे अतिवृष्टीमुळे नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। संपूर्ण त्यांच्या शेतामध्ये खरं तर हे तळ्याचं स्वरूप आलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं। गुडघ्या एवढं पाणी खरं तर प्रत्येकाच्या बागेमध्ये साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत शेतकऱ्यांनी आता हा ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याचबरोबर लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि याची नुकसान भरपाई द्यावी आणि शक्यतो कर्जमाफी लवकरात लवकर झाली तर हा शेतकरी कुठेतरी उभारला जाईल अशी देखील अपेक्षा त्यांनी आता व्यक्त केलेली आहे। काशेगावातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लव्हेकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।